मित्रांनो नमस्कार. आज आपण भेटत आहोत एक मास्टर म्हणता येईल. लोह्यामध्ये पालिमकर म्हणलं की एकदम फेमस फोटो फार्मिंग फोटोग्राफी सर्वांनाच माहित आहे. मित्रांनो, एक लीडर किंवा एक मास्टर हे कसं तयार होतो आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला माहिती होणार आहे. तर सर, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तुमच्या दुकानाची किंवा तुमची माहिती द्या ना थोडक्यात. आमची माहिती म्हणजे कसं, हे आमचं जे कामाचं क्षेत्र आहे हे आमच्या वडिलोपार्जित म्हणजे आमच्या आजोबापासून हे आमचा आधी लघु उद्योग म्हणून व्हायचा छोटासा कारोबार. तर अशा तऱ्हेनंतर आमचे शिक्षण वगैरे झाल्यामुळं आम्ही काय केलं की हळूहळू थोडं थोडं म्हणजे मार्केटला काय आवश्यकता भासते आपल्याकडून, म्हणजे त्यांना म्हणजे नवीन आधुनिकता आपल्या कामामध्ये काय करायची अशा हिशोबानं कामं करीत 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 आम्ही हळूहळू डेव्हलप केलेला आहे व्यवहार. तरी पण हा व्यवसाय कधीपासून चालू आहे? हा व्यवसाय आमच्या आजोबांनी चालू केलेला आहे. आजोबांनी म्हणजे किमान एक आमच्या वडिलाच्या जन्माच्या वेळीची घटना असेल ही कदाचित. किमान आज 80 वर्षापूर्वीपासूनचा व्यवसाय असेल हा. ज्यावेळी आमच्या ह्या लोहा मार्केट मोंडा एरियामध्ये कुठलीच दुकान कुठली शॉपी नव्हती. एक लाकडी अलमारी होती आमची 5x5ची, आणि त्याच्यामध्ये बॅटऱ्या दुरुस्त करणे, इलेक्ट्रिक म्हणजे शेलवरल्या ज्या बॅटऱ्या असतात ना त्या बॅटऱ्या दुरुस्त करणे. त्याच्यानंतर पूर्वी लोक भुईमुगाची शेंग ह्याचे त्याचे तेल काढायचे, त्याचे डबे लोखंडी असायचे, त्याला वरी एक टिकली लावून वेल्डिंग मारून द्यायचे, त्याला 10 पैसे द्यायचे म्हणतात. ते म्हणजे आता पोटासाठी लघु उद्योग काही ना काही तेव्हापासून चालू झालेला आहे आमचा व्यवसाय, आणि खंड पडला नाही. त्याच्यानंतर आम्ही वडिलांसोबत तिकडे सर्व्हिसला असल्यामुळे वडील आम्ही शिक्षण केलं तिकडे हिमायतनगरला. त्याच्यानंतर मग आम्ही इकडं माझे चुलते आजोबाची ती अलमारी चालवायची. म्हणजे हा व्यवसाय वडिलांनंतर तुम्ही हँड ओव्हर केला? हा, वडिलांना सर्व्हिस होती आणि ते दुकान करीत करीत व्यवसाय सुद्धा करायचे. आता तुम्ही जेव्हा ह्या व्यवसायामध्ये पडले तेव्हा तुम्हाला काय अडचणी आल्या होत्या? कामामध्ये तर फारच अडचणी आल्या. कशा तर म्हणजे प्रतिस्पर्धी इतके असायचे की भांडवल त्यांच्याकडे कमी जरी असलं, समजा माझ्याकडे फार थोडंसं होतं, पण माझ्यापेक्षाही कमी भांडवल असणारे लोक असायचे मार्केटमध्ये, आणि आपल्याला त्रास होईल असे काहीतरी कामं करायची ती. की समजा आपण एखादी वस्तू समजा 5 रुपयाला सांगितली तर ती 4 रुपयाला ती लोक देऊन टाकायची. त्यामुळं स्पर्धी असल्यामुळं आपल्याला काय व्हायचं की म्हणजे मानसिकता मनाला त्रास व्हायचा, आणि एखादी वेळी ते लोक अशी करायचे की आपला व्यवसाय बंद व्हावा ह्या हिशोबाने ते काय करायचे की मुद्दलवर व्यवसाय करायचे. पण आमचं कसं होतं की बाबा हार्डवर्कचा व्यवसाय आहे हा, काही म्हणजे आणणे आणि विकणे असा काही व्यवसाय नाही आपला. त्यामुळे आपण काय करायचं की बाबा आपलं विकलं नाही ना हरकत नाही, आपण ही वस्तू आज विकायची उद्या विकू, पण किमान नुकसानीवर तर नाहीच विकणार असं मनामध्ये पक्क ठरवून आपण ठेवलेलं होतं व्यवसायामध्ये. आता तुमचं जे हे म्हणजे फोटो आता तुम्ही स्वतः आता तयार करता, अगोदर तुम्ही फोटो कुठून आणत होता का अगोदरपासूनच फोटो वगैरे तयार? आता हे जे देवाचे धर्माचे जे फोटो आहेत आपले ते आता अशाकडे आपल्याकडे अशाच मशीन आले, म्हणून आज आपण स्वतः म्हणजे एखाद्या गिऱ्हाईकाची डिमांड जी आहे, समजा एखाद्या मयत व्यक्तीची फोटो काढायची असेल तर ते काम होतंय आपल्याकडे. किंवा एखादी समजा एखाद्याला वाटलं की माझ्या मोबाईल मध्ये जो फोटो आहे तोच मला पाहिजे, तर तशी मोठी मशीन पण आपण प्रिंट करायची आणलेली आहे, आणि ती म्हणजे त्याच्या म्हणजे आवश्यकतेनुसार त्याला आपण ती गिऱ्हाईकाला ते आपण ती बनवून देतो फोटो. पूर्वी कसं होतं की स्टुडिओवाल्याकडेच ती काम व्हायचं, आणि ते म्हणजे त्यांच्याकडून मग नंतर मग ते काम आमच्याकडे यायचं. आणि त्याच्यामध्ये कसं होतं की ते म्हणजे कदाचित एखादा दुसरा कुठला फ्रेम मेकर त्यांना भेटला तर ते काम यायचंही नाही. म्हणजे आता जशा प्रकारची फोटो पाहिजे आहे तशा प्रकारची फोटो फ्रेम आणि सगळं तुम्ही करता आता सध्या? हो, फोटो फ्रेमिंग आणि फोटो म्हणजे प्रिंटिंग सुद्धा आपल्याकडे मशीनी आल्यात. कारण कसं आहे, आज या क्षेत्रामध्ये प्रगती भरपूर झालेली आहे, आणि फोटो फ्रेमिंग क्षेत्रामध्ये सुद्धा माझ्याकडे किमान 10 नमुन्याच्या मशीनी आहेत. की फोटोला पिना बसवणे, त्याच्यानंतर फोटोची प्लाउड कटिंगची वेगळी मशीन, फ्रेम कटिंगच्या 2-3 वेगवेगळ्या मशीन, म्हणजे हे अशी आधुनिकता आणली आपण या कामामध्ये. आणि आपण मनधैर्य खचून देता राहिलोत आपण, कारण कसं असते या व्यवसायामध्ये आपल्याला किमान आपल्या कामामध्ये सीझन ऑफ सीझन असते, आणि सीझन ऑफ सीझन असल्यामुळं
तर हे काही म्हणजे लग्न सराई वगैरे ज्यावेळी असते त्यावेळी हे काम आपलं प्रामुख्याने फार बऱ्यापैकी चालतंय. हा, आणि ते 3 ते 4 महिन्याचा व्यवसायाचा काळ चांगला असतो. आणि बाकी सीझन कोणचं असतं नेमकं? हे सीझन म्हणजे लग्न सराईमध्ये रिअल जी असते ती प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण होते. इतर गोष्टी म्हणजे किमान जे काही आवश्यक वस्तू असतात, घराला चुना लावण्यापासून ते घरात फोटो लावण्यापर्यंतच्या फोटो, या सर्व गोष्टी म्हणजे प्रामुख्याने केल्या जातात. का तर शेतकऱ्याकडे त्यावेळी पैसा आलेला असतो आणि पूर्ण सीझन संपत आलेला असते त्याच्याकडलं, म्हणजे शेतीमधलं सगळं माळ निघाली असतात. आणि ज्यावेळी शेतकऱ्याच्या खिशात असतो पैसा, त्याच वेळी व्यापाऱ्याच्या खिशात पैसा येत असतो. तर किती प्रकारचे फोटो असतात आपल्याकडे आता? अहो, फोटो मध्ये तर एवढे प्रकार आहेत सर आजकालचे. फोटो फ्रेमिंग मध्ये बघा, ते आपलं ग्लोसी मध्ये येते. ग्लोसी म्हणजे जे चमकणारा फोटो असतो, चमकदार काचेसारखा, त्याला म्हणतो ग्लोसी. त्याच्यानंतर मॅट म्हणजे कसं असते ते, की जे म्हणजे आपल्याला हाताला म्हणजे असं जाणवते की बा ह्याच्यावर काहीतरी आहे, पण ते दिसत नाही, मॅट असते ते. त्याच्यानंतर आणखी दुसरं स्पार्कलचं कसं असते ते, म्हणजे थोडस हाताला खरबड लागते. ते फिल्मचा प्रकार आहे, ते थोडस खरबड लागते आणि म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची चमक असते, चमकते ते. आणखी याच्यात दुसरं म्हणजे आता नवीन जे टेक्नॉलॉजीचं आलंय त्याला काय म्हणू आपण, ते म्हणजे त्याच्यावर जे खडे वगैरे लावून जे बनवायलेत ना, तर ते काय त्याचं नाव मला आठवत नाही. ठीक आहे, नाही ते फोटो माहित आहेत पण मला. पण मला काय म्हणायचे, आता तुम्ही साधारणतः हे फोटोचे अगोदरचं दुकान होतं, त्यानंतर आता हे जे इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही, हे जे तुमचा व्यवसाय वाढवला, याची माहिती कशी घेतली? आता कसं असते बघा, आपलं कामाचं सातत्य ठेवलं, जसे की तुम्ही सांगले की अशा प्रकारच्या फोटो आपल्याकडे. आता हे कसं असते, ज्यावेळी आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करतो त्यावेळी आपल्याकडे आपोआपच ह्या नवीन गोष्टीच्या माहिती येत जातात. कसं तर समजा एखादा आपण जुन्याच कामामध्ये एखादं काम करीत आहोत, तर एखाद्या गिऱ्हाईकाने कुठली तरी नवीन एखादी वस्तू आणली आपल्याकडे, की बाबा ह्याला फक्त अडकवायला कडी लावून द्या, जरी त्याने म्हणलं आपल्याला, तर त्या वस्तूची क्वालिटी पाहून आपण ते कामाचं हे बनावट कुठली असेल काय नाही हे आपण पाहू शकतो आणि त्याच्यावरून अनुमान काढू शकतो की बाबा हे आपल्याकडे म्हणजे हे कुठून तयार झालेलं आहे आणि त्याचा पत्ता काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण, त्यामुळे हे आपल्याला पूर्ण माहित झालेलं आहे. ठीक आहे. आता हे तुम्ही म्हणताय की हे खानदानीच व्यवसाय आहे, तर हा मेंटेन कसं केला तुम्ही? मेंटेन करण्यासाठी आणि वाढवला पण कसा? मला मेंटेन करण्यासाठी त्रास झाला. काय झाला तर मी आणि माझा भाऊ दोघं आम्ही एकत्र होतो आणि मला असं वाटायचं की मला माझ्या भावाकडून मला बराच सपोर्ट होईल, पण तो कसा म्हणजे तेवढा म्हणजे मेहनती प्रकारचा नव्हता, थोडासा इंटरेस्टेड नव्हता त्याला. पण त्यालाही वाटायचं की चला भाऊ, आपला भाऊ आहे, करतोय. तर असं करीत करीत मी त्याला ओढत इथपर्यंत आणले. तर सुरुवातीला भांडवल किती होतं आणि आजचा भांडवलचा विचार केला तर काय फरक वाटतो? आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, भांडवल फार जेमतेम भांडवल होतं. जेम म्हणजे एक माझ्या हिशोबानं ज्यावेळी मी स्वतः ज्यावेळी हातात काम घेतलं त्यावेळी 1985-86 चा काळ असेल तो. तर त्यावेळी किमान माझ्याकडे एक अंदाजे 5,000 रुपयापर्यंत भांडवल असेल माझ्याकडे. म्हणजे मला माझ्या वडिलांनी सहकार्य म्हणून मला ते पैसे दिलेले होते की बाबा तुझं शिक्षण करीत करीत तू काय कर, आपलाच व्यवसाय कर, म्हणून मला त्यांनी तेवढे पैसे इकून तिकून दिलेले होते आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे माल भरून आपल्या हिशोबाने तयार केलं. पण त्या काळात एवढ्या पैशामध्ये सुद्धा पुष्कळ काही माल यायचा. म्हणजे किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला ह्या कामामध्ये? आता अंदाज लावा तुम्ही, 85 पासून मी स्वतः माझ्या अंगावर घेऊन हे काम करतोय. 85 ते 2026 म्हणजे किमान 40 वर्ष झाली या कामाला माझ्या. तर आता एवढ्या वर्षापासून तुम्ही व्यवसाय करताय, तर हा व्यवसाय करण्यासाठी म्हणजे इतर कोणता पण व्यवसाय करण्यासाठी अशा महत्वाच्या कोणत्या गोष्टी वाटतात तुम्हाला? व्यवसायात आपल्याला टिकून राहण्यासाठी सातत्य म्हणजे तुमचं पूर्ण ध्यान तुमच्या कामावरच असलं पाहिजे. तुम्ही कुठलंही काम करा, तुमचं ध्यान पूर्ण तुमच्या व्यवसायावर लक्ष असलं पाहिजे आणि पब्लिकची म्हणजे ग्राहकाची डिमांड काय आहे त्या हिशोबाने तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती करावीच लागते, तरच तुम्ही व्यवसायामध्ये टिकून राहता, नाहीतर व्यवसायामध्ये नाही टिकणार. की आता जर तुमच्या पिढीचा आणि आमच्या पिढीचा विचार केला तर आता जी मुलं आहेत ते लवकरच खचून जात आहेत. कोणता तरी व्यवसाय केला, थोडं काही चलना गेलं किंवा नुकसान होऊ लागलं, लगेच बंद करत आहेत. तर अशा मुलांना काय सांगसाल? आता मला एकच सांगायचं त्यांना की तुमचं जे कामावरलं ध्यान पूर्ण कामावर ठेवा आणि दुसरी गोष्ट तुमची आय म्हणजे तुमची आमदानी जी असते
तर त्याचं पूर्ण वर्गीकरण करा की बा तुम्ही मिळवता किती आणि तुम्ही खर्च किती करता. त्याच्यामधून तुम्हाला प्रगती करायची जर असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतील, तरच तुम्ही व्यवसायामध्ये टिकाल. आज पाहिलं तर जागे भाडे हे ते एवढे काही वाढलेत की अक्षरशः एक काळ माझ्यावर बी असा आला होता की माझ्या एका मुलाचं लग्न करताना माझ्याकडे काहीच राहिलं नव्हतं पैसा आणि व्यवसाय असा झिरो होत आलेला होता. तर मला त्यावेळेस माझ्या आईच्या बांगड्या विकायला लागल्या होत्या. सोन्याच्या बांगड्या होत्या, त्या वडिलांनी केलेल्या होत्या. नंतर मी केल्या त्या डबल. पण ते म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतोय मी. पण हे मला कसलं व्यसन नसताना या गोष्टी व्यवसायामध्ये झाल्या. म्हणजे मंदी येऊ नये म्हणून आपण हातचे राखून व्यवसाय करायचा. आणि व्यवसायामध्ये कसं असतंय की जर तुमच्याकडे समजा आता एक 10 रुपये भांडवल असतील तर तुम्ही 7 रुपये व्यवसायात ठेवा आणि 3 रुपये तुमचे शिल्लक मध्ये खात्यावर ठेवा. गरज कुठल्या एखाद्या व्यापाऱ्याकडे आपल्याला द्यायची गरज पडली तर ते पैसे तेव्हाचे तेव्हा आपण त्यांना देऊ शकतो. ठीक आहे. इतका वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला, तुम्ही लॉस किती सहन केला ह्या व्यवसायामध्ये? व्यवसायामध्ये नुकसान आणि नफा हा चालतच असतो. आता बरेच वेळा असं होते की आम्ही मोठमोठे काचचे म्हणजे हे आणतो, पेट्या, काच पेट्या असतात त्या एक वेळेस 50% काच पेट्या फुटून येतात. अरे बापरे. तर म्हणजे आपण मनाला असं धीर द्यावं लागते की बाबा हरकत नाही, ठीक आहे, एखाद्या वेळी झाले ना, होऊ द्या. एक गोष्ट आहे व्यवसायामध्ये, महिना 2 महिने 4 महिने 6 महिने असं नाहीच जमत. एक तर तुम्हाला कुठल्याही टेक्निकल कामात जर जायचं असेल तर आधी तुम्ही काय करायचंय की कुठल्या तरी एखाद्या म्हणजे जे काम शिकायचे त्याच्याकडे आधी तुम्ही काय करायचे की बाबा म्हणजे हेल्पर म्हणून काम शिकायचंय. आधी कुठलंही काम, टेक्निकलचं काम बद्दल बोलतोय मी, ट्रेडिंग बद्दल नाही. ट्रेडिंग मध्ये कसं असते, लॉस लफा होत असते आणि ते म्हणजे ते मेंटेन बी होऊन जाते. हे टेक्निकल कामामध्ये कसं असते, लॉस तेवढा जास्त होत नाही आणि ते लॉस मेंटेन सुद्धा करता येतो व्यवसाय टेक्निकल माणसाला. व्यवसायामध्ये एखादी वस्तू आली आणि ती लवकर विकण्या गेली तर ती वस्तू ठेवून पुढे मागे करून तिला विकावं लागते. पण ते तुम्ही जे म्हणता की 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये व्यवसायामध्ये प्रॉफिट यावं, तर ते तेवढं सोपं नाही आणि ते तेवढं जमायसारखं नाही. का नाही तर तुम्ही भांडवल खूप लई टाकले आणि तुम्हाला ते मेंटेनच करता येणार गेला व्यवसाय, तर ते त्यामध्ये तुम्हाला लॉस येऊ शकतो. त्याच्यामुळे ते आधी त्याच्या मुळाशी जावं लागेल, कामाच्या पूर्ण बुडाच्या मुळाशी जावं लागेल तुम्हाला की बाबा हे वस्तू आपल्याला येते तर कशी येते, याला म्हणजे बनवा. समजा आता तुम्ही ट्रेडिंग करताय, आणता विकताय आणि एखाद्या वेळी 10 पीस पैकी 2 पीस खराब निघाले तर ते तुमच्या नफ्यामध्ये नुकसान होते. बरोबर. त्याच्यामुळे काय होते की तुमचं म्हणजे खचून जाता तुम्ही. तर आम्ही काय करतो की बाबा एखादी वस्तू जर ते फेल निघाली तर त्याचं काढतो, म्हणजे एखादी मोडून आली वस्तू त्याला काढून त्याची लहान वस्तू बनवतो आणि ती वस्तू चालवतो तिला. म्हणजे कसं होते, 1 रुपयाचे 50 पैसे का होईना आपले नुकसान इथे वसूल होतात. वर्षापासून व्यवसाय करताय तर ह्या व्यवसायाचा किती आनंद घेता तुम्ही? हे जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? आता गोष्ट कशी आहे की समर्पित होऊन जरच काम केलं आपण कुठल्याही व्यवसायाला, समर्पित म्हणजे तुम्ही स्वतःला पूर्णपणे त्याच्याशी लादून घ्या. मी माझ्या शाळेमध्ये मला एका शिक्षकांनी सांगितलं होतं, इंग्रजी भाषा एक अशी आहे की ती माणसाला जवळच येऊ देत नाही, पण माणूस जर म्हणजे जिज्ञासू असला तर तिचा पिच्छाच करावा लागेल त्याला. आणि तिचा पिच्छा केल्यानंतर ती त्याला एक वेळेस एवढं प्रेम देते की त्याला ती आपल्या कुशीत सुद्धा घेऊन झोपते. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य झालं बरं का, असं म्हणजे रिअल मध्ये काही नाही. म्हणजे मला ते त्यांचे त्यावेळेसची वाक्य ऐका म्हणजे आठवतात की 10वी 8वीला असताना सरांनी सांगितलेलं आहे की बाबा हे गोष्ट कशी आहे. त्यामुळे हे मला सांगायचं म्हणजे की बाबा तुमचा व्यवसाय असा आहे की तुम्हाला गोडवा निर्माण झाला पाहिजे आणि झाला तरच तुम्ही यशस्वी व्हा. म्हणजे कोणत्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट असणं किंवा इंटरेस्ट निर्माण करून ते काम करणं खूप महत्वाचं आहे. इंटरेस्ट जरी नसला एखादी वेळी तरी तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करावा लागेल आणि आपल्याला हेच करायचंय असं जर मनामध्ये ठाणून घेतलं तर ते काम होतं तुमचं. आता तुम्ही सतत हे काम करता, रोजच्या रोज दुकानात येता, तर ह्या कामाचा कंटाळा येत नाही का तुम्हाला? आता बघा कसं असते, वयोमानानुसार आज माझं 57 वर्ष वय आहे. 57. आता म्हणजे शरीरयष्टी साथ देत नाही, पण त्यावेळी आम्ही काय करतो की बाबा थोडस फेरफटका मारतो इकडे तिकडं, थोडं बाहेर जाऊन येतो, म्हणजे आपल्या फील्डच्या वेगळ्या फील्ड मधल्या लोकांशी बोलतो, गप्पा टप्पा करतो आणि थोडस बरं वाटलं एक तासभर का होईना की लगेच आणखी येऊन कामाला लागतो. पण पर्याय नसतो ना आपल्याकडे कामाला. कंटाळा आला म्हणून काय आपल्याला दुकान नाही बंद ठेवता येत. आपलं रेकॉर्ड आहे की आपण कुठलाच रविवार बंद ठेवलेला नाही आजपर्यंत आयुष्यामध्ये. अरे बापरे.
हा, आपण एन्जॉय केव्हा करतो की जेव्हा कुठं प्रवासाला गेलो, कुठं तीर्थक्षेत्राला गेलो, त्याच वेळी आपला एन्जॉय असतो, बाकी इतर नाही. पालमकर हे लोह्यामध्ये एकदम ब्रँड तयार झालेला आहे. माझ्या माहितीनुसार तर ब्रँडच आहे पालमकर म्हणले की कोणी पण ओळखतं. तर हा ब्रँड कसा तयार केला तुम्ही? आता बघा, मी माझ्या कामाचं सातत्य ठेवतो आणि माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी ग्राहकाशी प्रमाणितपणे वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं, आपण गिरायकाला, एखाद्या गिरायक समजा आता म्हणत असेल की बाबा तुम्ही प्रॉफिट जास्त खाता, तर त्याला मी पूर्णपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा हे असं येते, हे असं येते, आणि हे एवढं आल्यानंतर तुला काय एक्स्ट्रा द्यावं वाटते, काय नाही वाटत तर तू काय कर, मला मुदल दे, घेऊन जाय. तू एकट्यानं मला प्रॉफिट नाही दिलं, माझं नाही नुकसान होणार. म्हणजे त्याला विश्वासात घेऊन व्यवसाय करतो आम्ही. त्यामुळे योगायोग कदाचित आमची गिरायकावर छाप झाली असेल. नाही, म्हणजे ब्रँड हा विश्वासापासून तयार होतो. विश्वास फार महत्वाचा आहे. विश्वास जिंकावंच लागते. विश्वास जिंकला तरच तुम्ही टिकाल व्यवसायामध्ये. कुठलाही व्यवसाय करा तुम्ही. हा, आज तुम्ही 2 रुपये एक्स्ट्रा घेण्याचा प्रयत्न करसाल तर ते 2 रुपये भविष्यामध्ये तुमचे जातील, आणि त्याच्यानंतर म्हणजे बरेच काही पैसे जातील तुमच्याकडे जर ब्रँड नसेल तर. आता मी एक सांगतो, मी जे काम केलेलं असतंय, जर तुम्ही एखाद्या जनरल स्टोर वाल्याकडून घेतलं काम आणि माझं काम, जमीन आसमानचा फरक दाखवतो आम्ही त्यांना, गिरायकाला, की बाबा हे आम्ही याला पिनिंग एक्स्ट्रा मारतो, याला खिळे एक्स्ट्रा मारतो, याला मागून टेप एक्स्ट्रा मारतो. आणि कदाचित एखाद्या गिरायकाने ही आणि ती वस्तू 2 जर नेले फ्रेम, त्याच्या कामापेक्षा आमचं काम मजबूत असते. का असते तर आम्ही इथून स्वतः हाताने बनवलेलं असते ना. त्यामुळं आता ते लोक कसे असते, त्यांनी कुठले तरी कामगार लावलेले असतात आणि ते बनवलेले असते कसं तरी का होईना, आणि ते आपल्याला दिसायला सारखंच वाटते. अजून कुठं कुठं माल ट्रान्सफर होतो आपला? फोटो कुठं? आता बघा, हे आपले माळेगाव, घोडे माळेगाव, त्याच्यानंतर इकडे पालम, इकडे पेंडू, आपले पेंडूचे महाराजचे वगैरे फोटो आपल्याकडून जातात. त्याच्यानंतर इकडे कंधारला एक मित्र आहेत माझे, त्यांनी पण माझा बऱ्यापैकी माल घेतात. आणि मला माझ्या व्यवसायामध्ये पूर्ण माझी फॅमिली कामाला मदत करते. पूर्ण माझं घरबार, लेकरं बाळ सगळे मला गरजेनुसार काम करून देतात. त्यामुळे हे म्हणजे मला जमायला लागले, नाहीतर माझ्याने शक्य नव्हतं हे. माझा मुलगा एक, मी, माझी 2 मुलं आहेत. माझं एक दुकान गॅस शेगड्या दुरुस्तीचं आहे, त्या दुकानाला मोठा मुलगा बसतो. आता इथं एक छोटा मुलगा आणि मी दोघे मिळून करतो. ठीक आहे. गॅस रिपेअरिंगचं हे कधी चालू केलं तुम्ही मग? हे ज्यावेळी आमच्या आजोबांनी स्टोर दुरुस्तीचं ठेवलं होतं, ते काम करीत करीत काही दिवसानंतर गिराईक काय करू लागले की बाबा तुमच्याकडे गॅस शेगडी दुरुस्त होते का, असं म्हणायचे. आणि आम्ही तर शेगडी कधी दुरुस्त केलेली नव्हती, कारण आमच्या घरीच गॅस नव्हता. मग आम्ही काय केलं की गिराईकाची शेगडी घ्यायची आणि त्याच्यात असते काय हे पाहायचं की बा खरंच म्हणजे बिघाड होते तर होते कोण्या ठिकाणी. तर त्याचे ते कॉक असतात. आपण ज्यावेळी शेगडी बंद चालू करतो त्यावेळी म्हणजे ते फोडणीचे वगैरे तेलाचे जे बाष्पीभवन असते ना, ते तेलाची वाफ ते म्हणजे त्या कॉक मध्ये हळूहळू जमा होते. जसं डॉक्टरकीच्या भाषेत सांगायचं जर झालं तर, जसं आपण गोड तेल खातो तर त्याचे कोलेस्ट्रॉल मध्ये रूपांतर होते. बॅड कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो आपण. तर ते छातीमध्ये जमा होते, नसामध्ये ब्लॉकेज येतात. असा प्रकार असते त्या शेगडीच्या कॉकचा. ते नंतर ते कॉक जाम झाले की ते जाम होत ते बारका नट असतात समोर, त्या नटामध्ये येऊन कचरा अडकतो आणि ते पूर्णपणे बंद होते चालणं. आणि आधी स्लो कमी होत कमी होऊन जाते शेगडी ती चालताना. आणि नंतर ते पूर्ण धुवून काढून आम्ही चालू करतो त्याला. ओके, तुम्हाला दोन्ही कामं जमत असतील? हो, बिलकुल जमतात. तुमची मुलं मोठे झाले, मग तुम्ही एकटीच हँडल करत होते का दोन्ही पण? नाही, माझा भाऊ होता ना. माझा भाऊ आणि मी दोघं मिळून आम्ही करायचं. आणि चांगला प्रामाणिक होता तो, आणि योगायोग व्यसनी झाला तो, आणि कालच्या दिवाळीमध्ये तो संपला. ठीक आहे. आता व्यसनाचा जर विचार ह्या घडीला जर केला तर 100%पैकी 80% जे तरुण आहेत ते मला वाटते की व्यसनाधीन झालेले आहेत. तर ह्याचं काय कारण वाटतं तुम्हाला व्यसनाधीन व्हायचं? मला एकच म्हणायचंय तुम्हाला, तुम्ही तुमचं ध्यान जे आहे तर तुम्ही तुमच्या लक्ष्याकडे लावत नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही व्यसनाकडे जातात. तुमचं ध्यान, तुम्ही तुमचं टार्गेट ठरवा की बा मला आयुष्यात काय करायचंय. जर हे ठरवलं तुम्ही, तुमचं लक्ष जर तुमच्या कामाकडे लावलं, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये काम करा, गव्हर्नमेंट जॉब करा, कुठली सर्व्हिस करा, पण तुमचं लक्ष जर तुमच्या कामावर नसेल आणि तुम्ही जर म्हणजे तुमचं टार्गेट ठरवलं नसेल की बा मला असं हे करायचंय, तर तुमचं लक्ष नाही लागणार आणि तुमच्याकडे वेळच वेळ राहील. कारण त्यामुळे व्यसन ऑटोमॅटिकली तुमच्याकडे जवळ येईल. सगळ्याच माहित आहे की हानिकारक दारू आहे, गुटखा आहे, तरी पण मुलं कन्झ्युम करत आहेत. अहो, गोष्ट कशी आहे माहित आहे,
हे विष आहे. पण लगे लगे मरणा गेले ना माणूस, त्यामुळे ते काय वाटायले त्यांना, नाही की आज तर मला आनंद भेटायलाय ना. हो ना. माझ्या भावाला सुद्धा मी अनेक वेळा सांगितलं की भैया हे योग्य नाही गोष्ट, आपल्यावर संसाराची जबाबदारी आहे. त्याला अजूनही अलग टाकलं नाही मी. त्याच्या परवा मुलीचं लग्न केलं, एका गव्हर्नमेंट जॉब वाल्याला मुलगी दिली त्याची. कुणाला कुणी टेन्शनमुळे पेतं, कुणी संगतीमुळे पेतं. तर तुम्ही कसं काय, म्हणजे तुम्ही व्यसनाधीन न राहण्याचं कारण काय? मी माझ्या वडिलांचं आयुष्य पाहिलं की ते गव्हर्नमेंट जॉबवाले होते आणि कसं ते निवळ नेहमी दिवसभर सकाळपासून ते सायंकाळपर्यंत दारू प्यायचे. तर ती मनावर अशी छाप बसली माझ्या की बाबा म्हणलं हे जे आहे हे मुळीच योग्य नाही. आजही माझे 80 वर्षाचे वडील आहेत, आजही ते पितात, पण आता थोडस म्हणजे वयामानानुसार थोडस हिशोबात पितात. पूर्वी मात्र ते दिवसभर म्हणजे आम्हाला अक्षरशः मी शाळेत जायचं तर माझ्या हाताने चड्डीला ठिगळं लावायची. मला चड्डे बी भेटायचे नाही, कारण ते त्यांचे पैसे जे आहे ना, त्यांचे मिळालेले पगारीचे पैसे, त्यांना पगारच किती असेल त्या काळात, 1,500 2,000 पगार असेल. आमच्याकडे चड्डी घ्यायकडे सुद्धा लक्ष द्यायचे नाही. तर ते म्हणजे मनावर म्हणजे कसं परिणाम झाला आपल्या की बाबा काही असो. मी माझ्या मित्रांना सुद्धा म्हणायचं काही जरी झालं तर मला व्यवसायामध्ये टिकून राहावंच लागेल, कारण मला माझं पूर्ण म्हणजे पूर्ण फॅमिलीचं बॅकग्राऊंड मला चेंज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि योगायोग आज मी व्यवसायात टिकून आहे. बॅकग्राऊंड सुद्धा बऱ्यापैकी चेंज आहे. आज माझ्या घरात अन्नधान्याची पोती ना पोती पडून असतात. मला काय वाटतं, दारू प्यायचे कारण 2 आहेत. एक तर तुमची संगत बेकार आहे, आणि दुसरी गोष्ट तुम्ही कुठेतरी डिस्ट्रॅक्ट होताय, तुमचा माइंड जागेवर राहत नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे कशी आहे बघा, की माणसाचं स्वतःवर ताबा नसणे, कंट्रोल नाही तुमचा. आता माझ्याकडे बरेच मित्र आहेत की अक्षरशः ते दररोज येतात, बसतात माझ्याकडे आणि आग्रह करतात त्या गोष्टीसाठी. पण आपलं कसं असते की नाही म्हणजे नाही, अजिबात नाही. आणि कामामधूनच आनंद घ्यायचा, आपण एन्जॉय बिलकुल करायचा. का तर आपला शिन घालवायचा ना आपल्याला, तर मग आपल्या कामामध्ये जसं की संत लोक म्हणायचे पळे कामामध्ये की बाबा तुम्ही इथं पंढरपूरला येण्यापेक्षा तुमच्या कामामध्ये देव शोधा ना, आपोआप तुम्हाला तिथं देव सापडेल, असं वाटायचं आम्हाला. आपण परत आपल्या व्यवसायाकडे परत येऊ. तर हा जो फोटो फार्मिंगचा जे तुमचा व्यवसाय आहे, तर महिन्याला सरासरी किती प्रॉफिट निघतो याच्यामध्ये? आता बघा, पूर्वी कमी रेटमध्ये विकायचं आम्ही, आणि पूर्वी कसं खर्चही कमी होते. आज खर्चही वाढलेत. आणि एक माझ्या हिशोबानं बघा, किमान महिन्याला एक 60-70 हजार रुपये उरत असतील, जास्त काही नाही. आणि त्याच्यामध्ये जागा भाडे आहे, भरपूर जागा भाडे आहे त्याच्यामध्ये, लाईट भाडे, जागा भाडे, हे टोटल काढून तुम्हाला किती होते प्रॉफिट? आता हे बघा, जागा भाडे हे ते जाऊन एक मजुरी सारखं उरतंय आजकाल, तर प्रॉफिट उरत नाही. का नाही तर म्हणजे स्पर्धा जास्त झाली आहे कामामध्ये. तरी कसं टेक्निकल काम आहे म्हणून आपण टिकून आहोत. खर्च जाता एक माझ्या हिशोबानं मी पूर्णपणे प्रयत्न करतो की 2-3 लाख रुपये तरी शिल्लक टाकण्याचा प्रयत्न करतो दरवर्षी. 1-2 लाख रुपये पूर्ण खर्च. आणि खर्च लहान नाही माझा, घरला माझ्या कुटुंब फार मोठं आहे. 16-17 माणूस आहे माझ्या घरी. अरे बापरे. यांना मला भरपूर लागते. 16-17 माणसं म्हणल्यानंतर तुम्ही हिशोब लावा काय लागत असेल, मेडिकल पासून ते सगळ्या ह्याच्यापर्यंत, दुधापर्यंत काही लागत असेल, काही नाही, बघा हिसाब करा. आणि योगायोग माझी मुलं बाळ मला सहकार्य करतात माझ्या कामामध्ये. त्यामुळं एका दुकानचं बोलतोय मी, आणि तिकडल्या गॅसच्या दुकानचं सुद्धा हाय, बऱ्यापैकी आहे ते सुद्धा. तिथं सुद्धा बाहेरचा एक माणूस आहे नोकर, तिथेही जागेला भाडा आहे, इथेही जागेला भाडा आहे. आता जे नवीन तरुण आहे, जे व्यवसायामध्ये पडण्याचा प्रयत्न करतात, त्यांना अगोदरच भीती वाटते की बाबा आपला व्यवसाय चालेल का नाही, तर या गोष्टीवर काय बोलतात? अहो, तुमच्या मनामध्ये जर आत्मविश्वास नसेल कामावर तुमच्या, तुम्ही जे करणार आहात, तर तुम्ही ते काम करण्यापेक्षा कुठेतरी रोजंदारी हुडका. खरं सांगतोय मी, खोटं नाही बोलत. तर ते हमी असते तुम्हाला पैसे मिळण्याची. म्हणजे कोणतं पण काम करण्यासाठी तुमचा आत्मविश्वास खूप महत्वाचा. सगळ्यात आधी आत्मविश्वास. आत्मविश्वासाच्या जीवावर काय काय करता येईल? आत्मविश्वासाच्या जीवावर आपल्याला मला काय म्हणायचंय तुम्हाला, तुम्ही म्हणजे जे विचार करसाल, तुमच्या मनामध्ये जे असेल ते करता येते. तर नोकरी आणि व्यवसाय यामध्ये बेस्ट करेल. तर एक गोष्ट सांगतो मी, माझं पण शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झालेलं आहे, पण मला वरिष्ठ नको वाटायची, मला बोलणारा नको वाटायचा.
त्यामुळं मी माझं काम निवडलं की बाबा चलो. आणि कसं प्रामाणिक आपण असोल तर आपल्याला कोणीच बोलत नाही, हेही सत्य आहे बरं का. पण तरी सुद्धा कुठल्या तरी नोकरीमध्ये किती जरी तुम्ही प्रामाणिक असाल तर तुमच्या प्रामाणिकपणाला त्रास देण्यासाठी वरिष्ठ बोलतात. पण आजच्या काळामध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे, तर आता अशा कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहण्यासाठी काय करता येईल? अशा कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहण्यासाठी तुम्ही मुळात व्यवसायाच्या गेलेच पाहिजे. मुळाशी जाऊन जर व्यवसाय करायला शिकलेला असाल तरच तुम्ही टिकाल, नाही तर नाही टिकणार कुठल्याही व्यवसायात. तर आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या वाटतात तुम्हाला? मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सुरुवातीपासूनच आई वडिलांकडून त्यांना म्हणजे तशी शिकवण द्यायला पाहिजे आई वडिलांनी. आणि आई वडिलांचं ध्यान मुलांवर पूर्णपणे असलं पाहिजे. मी एक बोललो तुम्हाला की माझे वडील व्यसनहीन होते, पण माझी आई खरोखर जिजामाता होती की दररोजचं बेटा तू काय केलास आज काय नाही विचारायची. निरक्षर बाई ती, फार मोठी मेहरबानी झालेली आहे आमच्या जीवनामध्ये तिच्यामुळे. पहिले गुरु असतात हे आई वडील, पहिले गुरु. आता तुम्हाला ह्या व्यवसायासोबतच जीवनाचा पण खूप अनुभव आहे, तर जीवनामध्ये सक्सेस व्हायचा नियम काय वाटतो तुम्हाला? मला काय म्हणायचंय तुम्हाला की जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल कोणत्या पण क्षेत्रात, यश हे तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये पाहिजे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पूर्णपणे स्वतःला झोकून घ्या. यश तुम्हाला मिळणार, अपयश येईल. कारण यश जे असते ना, यशाच्या पुढेच असते अपयश. आधी येते अपयश, नंतरच यश येते. कारण मी सुद्धा 10वीला 3 वेळा नापास झालेला विद्यार्थी आहे. पण तुम्ही खचून नाही गेले? खचून नाही गेलो. आणि अभ्यास असा खचून केला की पैकीच मार्क घेऊन दाखवले. त्यावेळी बीजगणिताला 150 मार्क होते, 141 मार्क घेतले त्या काळात आपण. अरे बापरे. म्हणजे असं पाठांतरच करावं लागलं त्यासाठी. आता तुम्ही एवढे अभ्यासामध्ये हुशार होता, तर ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला वाटलं नाही की मी नोकरी करावी किंवा? नाही, मुळीच नाही वाटलं. काय नाही वाटलं तर गोष्ट कशी होती की त्या फील्डमध्ये आपल्याकडे म्हणजे आपल्याला दिशा दाखवणारे असं कोणी नव्हतं, पण मार्गदर्शन दाखवणार. आणि आपल्याकडे व्यवसाय होता. मी पूर्वी काय करायचं की दुकान तर नव्हतं माझ्या जागेवर, पण मी यात्रा वगैरे फिरायचा. यात्रा म्हणजे कसं, देवाच्या फोटो बनवायचे. आता समजा 15 दिवसावर एक आपली यात्रा आहे कुठली तरी, तर तिथं कोण्या देवाची यात्रा भरते त्या हिशोबानं 8 दिवस मी तयारी करायची, फ्रेम वगैरे तयार करायची आणि त्याच्यामध्ये मग बॉक्समध्ये पॅकिंग करायचं आणि त्या हिशोबाने जाऊन तिथं व्यवसाय करायचा. आणि त्याच्यामधून पैसे दिसायचे आणि ते बऱ्यापैकी वाटायचं. कितीतरी लांबपर्यंत डोक्यावर वजन नेलेलं आहे आम्ही, कितीतरी लांबपर्यंत, 10 किलोमीटर पर्यंत डोक्यावर वजन यायचं त्या काळात. कारण सकाळची बस गेली. एक वेळेसचा अनुभव सांगतो मी. किनवट तालुक्यामध्ये बोदडीला गेलो होतो मी. तिथं महाशिवरात्रीला यात्रा भरते. तर एकादशीच्या दिवशी गेलो आम्ही. तर एक सकाळी 9ला गाडी होती त्या गावाला जायला आणि नंतर संध्याकाळी 4ला. पण योगायोगानं रेल्वेने गेल्यामुळे मी थोडस अर्धा तास थोडस मागमुरी झाली असेल गाडी. तर मी गाडी विचारली. त्यावेळी ऑटो नव्हते, काहीच नव्हतं. 88ची 87ची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. तर मग चौकशी केली मी की बाबा म्हणलं गाडी केव्हा आहे? ते म्हणजे बाबा गाडी तर आता नाही, पण यात्रा आज काही चालू होत नाही म्हणजे, उद्या यात्रा सकाळी चालू होते. आज एकादशीमुळे फक्त दर्शन करतात म्हणजे लोक, आणि उद्या सगळे घेणारे वगैरे माल येतात. तर मग विचार केला तासभर कसं करायचं. मग माझ्यासोबत एक मित्र होता माझा, मला सहकार्य करायचा तो. आम्ही निघालो पायीच गंगेमधून, असं इतक्या पुरामधून निघालो. पाणी होतं वाहत. तिथे कुठली तरी गंगा आहे हो, ती पार तिशीच ती सहस्रकुंडाकडून जाते ती पार तिकडं. की माणसाकडे जोपर्यंत पैसा येत नाही तोपर्यंत माणूस पूर्णपणे जोर लावतोच, पण ज्यावेळेस पैसा आला त्यावेळेस माणूस थोडा ढिला पडतो. पैसा थोडा व्यवस्थित आला, माणसाला वाटते की बाबा खूप सारा आपण कष्ट घेतले आहेत, थोडं फिरून येऊ, थोडा एन्जॉय करू. ह्या नादामध्ये ते त्याची लाईन थोडीफार बदलून जाते. ट्रॅक सोडायचा नाही. ट्रॅक बदलून कामाचा ट्रॅक नाही सोडायचा. तर तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आता समजा एका महिन्यामध्ये बऱ्यापैकी प्रॉफिट झालं, तुम्हाला लाखाच्या जागी 5 लाख रुपये झाले म्हणा, तर त्यावेळेस तुम्ही कसं मेंटेन ठेवलं स्वतःला? नाही, कसं असते, एखाद्या वेळी समजा आपल्याकडे 2 रुपये आगाव आले तर आपल्या व्यवसायात जर ते पैसे लागत नसतील तर काय करायचं, कुठल्या तरी आपल्याला म्हणजे भविष्य निर्वाह निधीमध्ये कुठेतरी ठेवायचे ते पैसे. म्हणजे भविष्य निर्वाह निधीला ते कामाला येत असतात पैसे. तर त्या हिशोबाने केलेलं आहे आपण. आता कसं 4 पैसे थोडे जास्त आले, माणूस लगेच इकडे फिरतो तिकडे फिरतो, थोडा एन्जॉय करतो. तर असं कधी घडलं का तुमच्यासोबत?
का तुम्ही कामावरच फोकस ठेवले? कामावर पूर्ण फोकस होतं माझं, आणि कधी एखादी वेळी कमी जास्त पैसे जरी आले तर एन्जॉय हे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये एन्जॉयला कधी महत्व दिलंच नाही, बिलकुल दिलं नाही. एन्जॉय म्हणजे असतो तरी काय सांगा ना मला तुम्ही. एन्जॉय म्हणजे हेच कुठं तर गोव्याला फिरून येणं? नाही, अजून आयुष्यात गोव्याला गेलो नाहीत. हा, एन्जॉय काय करायचं की आम्ही जायचं काय करायला, एन्जॉय थोडासा काय करायचं की बाबा जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आपण, आणि कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करायचं, त्याच्यानंतर मग आपल्या कामाच्या व्यापाऱ्याकडे जाऊन माल घ्यायची, एवढंच एन्जॉय, याच्याशिवाय दुसरा नाही. आता तुमच्या अनुभवानुसार जीवनामध्ये खरंच सक्सेस होण्यासाठी कोणत्या गोष्टी सोडल्या पाहिजेत? जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही कष्ट करायची तयारी ठेवा. रात्री 12ला बी जरी एखाद्याचा कुठल्याचा फोन आला की बा असं असं माझं काम करायचं, यस म्हणलं पाहिजे तुम्ही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, व्यसन तुमच्याकडे कुठलं अजिबात गेलंच नाही पाहिजे. चहा सुद्धा तुम्ही नाही पिला पाहिजे. मध्ये सांगतो मी, एखादी सिंगर आहे, त्याला गाणी म्हणायला खूप आवडतात, पण त्याला दुसरी डान्स करण्याची पण आवड आहे, तर ह्या दोन गोष्टी तू मेंटेन करू शकेल का? नाही, त्यासाठी त्याला दोन वेगवेगळ्या वेळी ती करावी लागतील. एकाच वेळी दोन जी काम करतो म्हणल्यास त्याचं ते सिंगिंग, रॅप सिंगिंग होऊन जाईल. दोन्ही काम करा तुम्ही, पण एक काम आधी पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या कामाला, एकात एक दोन नाही करू शकणार तुम्ही. बरोबर. आजच्या जगामध्ये म्हणजे कोणता पण तरुण असेल किंवा तरुणी असेल, तर हा जीवनाचा प्रवास थोडाफार डिस्ट्रॅक्ट झाला आहे. तर ह्या प्रवासामधून म्हणजे एक सक्सेसफुल व्यक्ती बनणं थोडंफार कठीण झालं आहे. कारण की डिस्ट्रॅक्शन वाढलेलं आहे, कुणाच्या तर संगती वेगळ्या लागतात. कोणी विद्यार्थी आत्मविश्वास असला पाहिजे की जरी तो इथं नाही शिकला तर नांदेडला जरी शिकायला गेला तर त्याला त्याच्यावर विश्वास असला पाहिजे की बाबा नाही, मी हे या ठिकाणी जातो आणि हे माझं टार्गेट पूर्ण करतो, तरच तो यशस्वी होईल. म्हणजे विश्वास, आत्मविश्वासच खूप महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाची गुरुकिलीच आहे तुमची ती आत्मविश्वास. मला काय म्हणायचंय, काही करायचं असेल तर तुम्ही आधी ठरवणार की नाही. ठरवणार म्हणजे तुम्ही त्या मार्गीला लागणार, आणि ते काम ज्यावेळी तुम्ही ठरवाल त्यावेळी तुम्ही ते काम कराल. यशाला यायला वेळ लागत असतो, पण आपण प्रयत्न आपला सोडायचा नाही. तर खचून जरी गेला तुम्ही, एक नाही, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळी जरी अपयशी झाला तरी यश येणारच आहे. पण तुम्हाला ते सातत्य ठेवावंच लागेल. यश कुठं जात नाही, यश आपल्या हातात असते यश, पण त्याला आपण पूर्णपणे मिळवण्यासाठी तेवढा प्रयत्न कठोर करावाच लागेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या. आणि तेवढ्या सहजासहजी सोप्या गोष्टी नाहीत ह्या, कुठल्याही व्यवसायामध्ये असो, कुठल्याही फील्डमध्ये असो. म्हणजे इंटरेस्ट जरी नसला तरी इंटरेस्ट निर्माण करावा लागेल. एखाद्या वेळी तुमच्या त्याच्यात इंटरेस्ट नसेल तर तुम्हाला यश फार म्हणजे त्रास देऊनच येईल मग, कारण तेवढं सोपं नाही ना. तुमच्यामध्ये त्याच्यात रस घेण्याची तयारीच नाही तर ते म्हणजे इंटरेस्ट देईल कुठून तुम्हाला. तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये रस निर्माण करावा लागेल तुमच्याकडून. म्हणजे अशक्य असं काहीच नाही, अशक्य कुठलंच काही नाही. अहो, कितीतरी मोठे लोक वैज्ञानिक हे ते मोठे मोठे होऊन गेलेत. आपण काय करायलो, काय त्याच्याशिवाय दुसरं काय आपल्याला. माझ्यासाठी 2 शब्द काय राहतील तुमच्यासाठी म्हणून? जे काम करताय तर तुम्ही याच्यावर पूर्ण तुमचं काम ध्यान द्या. आणखी विशेष म्हणजे तुम्हाला तुमचं काही बॅकग्राऊंड वगैरे चेंज करायचं असेल आर्थिक, तर एखादं दुसरं काहीतरी एखादं काम निवडा. ह्याच्यातून वेळ जशी मिळेल तर त्याकडे थोडस लक्ष घाला. कदाचित दोन्ही बाजूकून पैकी एखादी बाजू तुमची घट्ट होईल, यशाकडे पटकन नेईल तुम्हाला. तर मित्रांनो, या ठिकाणी इथंच थांबू आपण. पालमकर हे लोह्यामधले एकदम प्रसिद्ध फोटो फार्मिंगचे सेंटर आहे या ठिकाणी. तर अनमोल असं खूप साऱ्या गोष्टी आम्ही डिस्कस केल्या, खूप एन्जॉय पण केला. मला वाटते की आमच्या सोबतच तुम्ही पण ह्या गोष्टी एन्जॉय केल्या असतील. तर धन्यवाद.